मावळ तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस आणि चांगल्या वातावरणामुळे भात पिकाला चांगलाच बहर आलाय। मावळची ओळख असलेल्या इंद्रायणी भातासह विविध पिके सध्या जोमाने वाढत असून शेतकऱ्यांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत। भात पिकामध्ये सध्या बेंदीच्या कामाला वेग आला असून शेतातील अनावश्यक गवत काढण्यासाठी महिला शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात राबताना दिसतायत। त्याचबरोबर भात पिकावर येणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि रोगांची माहिती वेळेत मिळावी यासाठी कामगंध सापळे लावण्याचे कामही सुरू झाले आहे। त्यामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्याही दिलासादायक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। मी 20 प्रक्रिया करून घेतली, त्याच्यानंतर मग लागवड केली। लागवड 4 सुधी पद्धतीने केली, दोरी पद्धतीने। त्याच्यानंतर आम्ही ब्रॅकेट लावले, हिरा ब्रॅकेट लावून कृषी मार्गदर्शनाखाली हे गंध सापळे लावलेले आहेत। त्यात कीड रोग ओळखून नंतर त्याची फवारणी करणं किंवा कीटकनाशक करणं याचा आम्ही प्रयोग करण्याकरता हे सापळे आम्ही लावलेले आहेत। या वर्षी आतापर्यंत भात चांगल्या पद्धतीने उत्पादन चांगलं होऊन शेतकऱ्याला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे। या वर्षी चांगला आर्थिक फायदा होईल, कारण की पाऊसच बऱ्यापैकी आहे आणि आम्ही 20 प्रक्रिया करून बाकीचं युरिया बॅकेट लावून ते सापळे लावून सर्व काम कृषी मार्गदर्शनाखाली केल्यामुळं उत्पादन चांगले येण्याची शक्यता, चांगला फायदा आम्हाला होऊ शकतो। सुरेश वाघुले, तारुणे, मावळ।